मग मागामध्ये माग आणि फिटून गेला पाग, मागामध्ये माग फिटून गेला पाग. सगळ्यात पुढंच घेऊन नाडाय, अरे कधी बी बघा सगळ्यात पुढंच घेऊन नाडाय, नाडाय कुणाला बी जमणार नाही. आमची आंबुजाची बाय कुणाला बी जमणार नाही. आमची आंबुजाची बाय जमणार नाही अमृताची बाई. याचं कारण सांगतो की लहुजीच्या बापानी जिवंत भाग पकडून ती पेशव्याच्या दरबारात गेला होता आणि म्हणून मर्दाची जात म्हणजे उगाच सांगायचं नाही. त्याचं कारण सांगतो की लय जणाला भिडला जो नडला त्याला तोडला, अरे लय जणाला भिडला अरे जो नडला त्याला तोडला आणि लहुजीच्या बापानं तर वाघाला बी फाडला. मग तीच आमची जात जणू तलवारीच पात, अरे तीच आमची जात तलवारीच पात. चांगल्याची जिरवू खाई खाय खाय खाय, चांगल्याची बी जिरवू खाई खाय खाय खाय, कुणाला बी जमणार नाही. आमची आंबुजाची बाई कुणाला बी जमणार नाही. अरे आमची आंबुजाची बाई वाय फक्त आंबुजारीच करावी. कळती सगळ्यांना वाय बरं का, वाय सगळ्यांना कळती पण आंबुजारीच करावी कारण त्याचा शिक्का आहे आणि सगळ्यांना पटतं असं नाही. ज्याला नाही पटलं त्याचं खुमरं पुन्हा होईल, अरे ज्याला नाही पटलं त्याचं खुमरं पुन्हा होईल, पण तसल्याला तर आम्ही पण हुगत सुद्धा नाही. समाजातला मोठा गायक मला म्हणतात त्याचं कारण सांगतो की देवा मला एवढं मोठं करू नकोस की लोक मला भेटायला तडफडतील. देवा अरे देवा मला एवढं मोठं करू नकोस की लोक मला भेटायला तडफडतील आणि मला एवढं मोठं पण करू नकोस की कुणी माझा पाय वळतील. मला फक्त एवढंच मोठं कर की माझ्या गाण्यामुळे कुठंतरी अण्णा भाऊ घडतील, कुठंतरी आणि स्पेशल मागामधला महागायक म्हणून मला का संबोधलं जातं त्याचं कारण सांगतो की नानवट लिखाण असत चंदनाचं गाणं, अरे नानवट लिखाण असत चंदनाचं गाणं. नुसतीच नाही हो बडाय बडाय, नुसतीच नाही हो बडाय बडाय. मी कारण सांगतो कायम की या रंगमंचावर भल्या भल्यानी यावं, या रंगमंचावर अरे या रंगमंचावर भल्या भल्यानी यावं. गावं तर असं गावं की माझ्यापेक्षा भारी गावं, पण त्या गाण्यामध्ये नाव मात्र फक्त अण्णा भाऊंचंच व्हावं.